नक्कीच दोन दृश्य आपण इकडे पाहतो। एक तर नाशिकमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा निघालाय। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा आक्रोश मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलाय। तर बीडमध्ये बंजारा समाजाचा मोर्चा निघाला आहे। एसटी मधून आरक्षण द्या अशी त्यांची मागणी आहे। हैदराबाद गॅझेटनुसार तर मराठा समाजाला तिथे आरक्षण मिळतं, तर हैदराबाद गॅझेटनुसार आता आम्हाला एसटी मध्ये आरक्षण द्या अशी मागणी बंजारा समाजाकडून करण्यात आली आहे। त्यासाठी बीडमध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। एकच मिशन एसटी आरक्षण असं म्हणत हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। सकल बंजारा समाजाकडून हा मोर्चा काढण्यात आला। तर नाशिकमध्ये या आक्रोश मोर्चामध्ये सुप्रिया सुळे सहभागी झालेत। पवारांच्या नेतृत्वामध्ये काढण्यात आलेला नाशिकमधला हा मोर्चा याआधी नाशिकमधल्या वेगवेगळ्या समस्या, भ्रष्टाचार या सगळ्या मुद्द्यांवरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे संयुक्तपणे इथे आक्रोश मोर्चा काढला होता। तर आता पवारांच्या राष्ट्रवादीचा नाशिकमध्ये हा आक्रोश मोर्चा निघालेला आहे। स्वतः पवार याचं नेतृत्व करतायत। सुप्रिया सुळे देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत। नाशिकवर राष्ट्रवादीने देखील लक्ष केंद्रित केलंय। 2 दिवस या ठिकाणी बैठक देखील झाली आहे। शरद पवार स्वतः यासाठी उपस्थित राहिले। तर आज पवारांच्या राष्ट्रवादीचा नाशिकमध्ये हा आक्रोश मोर्चा मागच्या बाजूला तर बीडमध्ये बंजारा समाजाचा एसटीतून आरक्षण देण्याची मागणी करत हा मोर्चा या ठिकाणी निघालाय। पारंपरिक वेशभूषेमध्ये महिला तरुण यामध्ये सहभागी झाले। तर नाशिकमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा, तर बीडमध्ये एसटी मधून आरक्षण द्या या मागणीसाठी म्हणून हा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे। ही थेट दृश्य आपण पाहतो। सकल बंजारा समाजाच्या वतीने हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलाय। सरकारने हैदराबाद गॅझेटचा GR काढल्यानंतर आम्हाला आता त्यातून आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी केली। तर हा ताफा शरद पवारांचा आहे आणि नाशिकमध्ये जो आक्रोश मोर्चा निघालाय त्याचं नेतृत्व शरद पवार करतायत आणि शरद पवार यांचा हा ताफा काही वेळातच या ठिकाणी पोहोचतोय। शरद पवार इथे संबोधित देखील करणार आहेत। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी राष्ट्रवादीकडून हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। थोड्याच वेळामध्ये शरद पवार देखील या मोर्चामध्ये सहभागी होतील। तर शरद पवार यांचा ताफा काही वेळातच या ठिकाणी पोहोचतो। सुप्रिया सुळे सध्या याचं नेतृत्व करतायत, स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। तर थोड्याच वेळामध्ये शरद पवार या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होतील। पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार, आमदार हे देखील या मोर्चामध्ये सहभागी आहेत। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। शरद पवार आता काही वेळातच या मोर्चामध्ये सहभागी होतील। त्यांच्या नेतृत्वामध्ये निघालेला नाशिकमधला हा पहिला मोर्चा, यामध्ये शरद पवार संबोधित देखील करणार आहेत। तर नाशिकमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचा हा आक्रोश मोर्चा निघालाय। Check 1 2 3